हाय फ्रेंड, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहासाचं तिसरं प्रकरण इयत्ता 10वीचं उपयोजित इतिहास म्हणजे काय याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तर चला बघूया उपयोजित इतिहास इयत्ता 10वी. बघा मित्रांनो, उपयोजित म्हणजे काय की ज्या कल्पना ज्या आहेत, ज्या जुन्या उपाययोजना करणे, थोडक्यात सांगायचं झाल्यास की उपाययोजना करणे जुन्या इतिहासाद्वारे किंवा जुन्या घटनांद्वारे नवीन वर्तमानात व भविष्यात उपाययोजना करणे. तर बघा, याचा इतिहास आपल्याला अनुभवायचा आहे. म्हणजेच काय की थोडक्यात सांगायचं झाल्यास की आपल्या इतिहासाच्या ज्या आपल्या इतिहासातील घडलेल्या घटना आहेत त्यावरून वर्तमानात आणि भविष्यात आपण कशा प्रकारे आपला उपयोग करून घेऊ शकतो किंवा आपल्याला ज्या आयडिया आहेत त्या सोप्या करून घेऊ शकतो. म्हणजे त्या आधारे आपल्याला थोडक्यात काय मदत होऊ शकते इतिहासाची, या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तर बघा मित्रांनो, या पाठात आपण काय काय अभ्यासणार आहोत. उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहास आणि विविध विषयामधील संशोधन काय झालं, आणि उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याचा संबंध काय, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन कशा प्रकारे होते, आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणकोणती आहेत. तर बघा, सगळ्यात पहिलं उपयोजित इतिहास म्हणजे काय हे बघूया. बघा मित्रांनो, उपयोजित इतिहास म्हणजे काय. तर बघा, उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजे पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द प्रचारात आहे. म्हणजे काय, लोकांसाठी इतिहास हा पर्यायी शब्द आहे. भूतकाळातील, आता इथं लक्ष द्या, भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे आपल्याला प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा आपण अभ्यास करूया. आता त्या अगोदर जाणून घ्या जनांसाठी इतिहास म्हणजे काय. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो असं प्रत्येकाला वाटत असतं, मला पण वाटायचं. पण मित्रांनो, इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो इतिहास विसरतो तो भविष्यकाळ बनवू शकत नाही किंवा तो काही करू शकत नाही असं डॉक्टर आंबेडकर सांगतात, किंवा इतिहास बदलू शकत नाहीत. आता बघा, इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो, इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही इत्यादी असे गैरसमज असतात. आता बघा, अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनशैलीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठीचा इतिहास. आता बघा, परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. आता बघा, याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमान काळातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. म्हणजेच काय की आपण सध्याच्या जीवनात वावरत असताना जर आपल्याला इतिहासात समजा एखादी गोष्ट माहीत असली, किंवा फॉर एक्झाम्पल एक साधी सरळ गोष्ट आहे की जो रस्ता आपल्याला माहीत असतो त्या रस्त्याने नंतर जाताना आपल्याला जास्त अडचण येत नाही. आता जर डायरेक्ट एखाद्या नवीन रस्त्याने जर आपण जात असू, किंवा आपण सायकल, मोटरसायकल किंवा 4 व्हीलर आपण जर नवीन रस्त्याने नेत असू, तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आपण तो रस्ता माहीत नसल्यामुळे आपल्याला त्या रस्त्यावर चालताना थोड्या अडचणी येतात, थोडा वेळ लागतो. पण जो रस्ता आपल्याला माहीत असतो तो रस्ता आपण सहजरित्या पार करत असतो. असंच इतिहासाचं देखील आहे. तर इतिहास आपल्याला माहीत असेल तर समाजात वावरताना, समाजात पुढे जाताना आपल्याला इतिहासाची खूप मोठी मदत होत असते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. आता बघा मित्रांनो, उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो.
संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासाबाबतची आवड वाढीस लागते. समाज माध्यमामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही ते सहभागी होऊ शकतात. ज्यांना आवड असते प्राचीन वस्तू जतन करून ठेवण्यासाठी, अशा लोकांचा यामध्ये सहभाग होऊ शकतो. कशामध्ये? स्थळांचं जतन करणे आणि संवर्धन करणे. म्हणजेच काय, ज्या प्राचीन वास्तू आहेत त्यांना जपून ठेवणे, म्हणजे त्यांची जी दिवसेंदिवस होत चाललेली हानी आहे त्यापासून त्यांचं संरक्षण करणे. उपयोजित इतिहास आणि विविध विषयामधील संशोधन. आता बघा, इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो, हे सर्वांना माहीत आहे. आता वर्तमान काळात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. या घटना राजकारण, सामाजिक, आर्थिक, संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ तत्त्वज्ञान. म्हणजेच काय, थोडक्यात मित्रांनो, प्रत्येक विषयामध्ये जर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात जर समोर जायचं असेल तर त्याचा बॅकग्राऊंड आपल्याला माहीत असायला हवं. म्हणजे त्याची पद्धत काय आहे, कुठपर्यंत प्रगती झालेली आहे, आणि मग समोर त्यावरती उपाययोजना करण्यासाठी उपाययोजनासाठी आपल्याला मदत होते. यालाच काय म्हणायचं, मग उपयोजित उपाययोजना करता येतात. आता त्यामध्ये बघा, तत्त्वज्ञान विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे. त्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाची उपयोग होतो. म्हणजेच काय, की तत्त्वज्ञानाची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर त्या भाषेत ते तत्त्वज्ञान आपल्याला, त्या भाषेच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास आपल्याला माहिती करून घ्यावा लागतो. त्यानंतर बघा, वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम, त्या शोधामागील कारण परंपरेच्या साखळी समजावून घेणे. म्हणजेच काय, की एखाद्या गोष्टीचा शोध लागला तर का लागला असेल याची एक बॅकग्राऊंड तपासून घेणे. म्हणजेच काय, आज आपल्या देशात कोरोना व्हायरसवरती जी लस आलेली आहे ती लस कशामुळे आली, कारण की कोरोनाचा फैलाव हा दिवसेंदिवस वाढत होता आणि त्यामुळेच विज्ञानाच्या साहाय्याने सायंटिस्ट आपल्या देशातील किंवा इतर देशातील सायंटिस्ट लोक कोरोनावर मात करण्यासाठी लसीची निर्मिती करण्याचे प्रयत्न करत होते. अखेर त्यांना यश आलं. अशा प्रकारे विज्ञानाच्या साहाय्याने वैज्ञानिक शोध लागत असतात. यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते. आता कोरोनावरती लसी ही गरज होती, काळाची गरज होती, म्हणून तिचा शोध लागला. म्हणूनच काय म्हणतात, गरज ही शोधाची जननी असते. ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस आपण प्रयत्न करतो आणि मग प्रयत्न केले की यश नक्कीच मिळतं असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. आता त्यानंतर बघा, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात, एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजेच काय, वैज्ञानिक शोध जे असतात तंत्रज्ञानाच्या परस्परावलंबी असतात. म्हणजे शोध लागणे आणि तंत्रज्ञानी याच्या एकमेकांना हे परस्पर पूरक असतात. त्याच्या साहाय्याने वेगवेगळ्या नवीन प्रगती होत असते. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पन्नाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले
विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजावून घेणे आवश्यक असते. आता बघा, उद्योगधंदे व व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. उद्योगधंदे असतील तर व्यापार असेल, व्यापार असेल तर उद्योगधंदे असतील, हे एकमेकांना पूरक आहे. आता त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसित होत असते. उद्योगधंदे आणि व्यापारांचे व्यवस्थापनाचाच एक भाग असतो. त्याचा इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते. त्यामध्ये बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना आणि आर्थिक व्यवस्था यांचा इतिहास समजावून अभ्यासून घेणे गरजेचे असते. म्हणजेच काय, या व्यापार सतत चालू राहिला, पण यामध्ये व्यापारामध्ये बदल काय होत गेले, सांस्कृतिक जडणघडणी बदलल्या, सामाजिक रचना बदलली आणि आर्थिक व्यवस्था मध्ये बदल झाला. या सगळ्यांचा बदल आणि या सर्वांचा प्रभाव जो आहे उद्योगधंदे आणि व्यापारावर पडत गेलेला आहे. त्यानंतर बघा, व्यवस्थापन शास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरा, मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो, त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यावरील व्यवस्थापन करणे सोपे होते. म्हणजे पूर्वी कशा प्रकारचे, थोडक्यात सांगायचं झाल्यास की कसे प्रॉब्लेम आले, मग पूर्वीचे जे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून समोर काय उपाययोजना करता येतील यासाठी व्यवस्थापनातील त्या क्षेत्रातील समस्या जाणून घेणे वर्तमानात फायद्याचे ठरते. आता बघा, कला क्षेत्रात काय, कला क्षेत्राचा इतिहास आणि वर्तमानात काय गरज आहे. विविध क्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधारे झालेल्या कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. त्यानंतर बघा, मानवी ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास, त्यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखाची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्यासंबंधीचे अनुमाने लोक बांधू लागतात. यातून जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा, सृष्टीचक्र, मानवी जीवनसंबंधीचे मिथके, देवदेवतांच्या संबंधीच्या कल्पना आणि देवदेवतांचे प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयीच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव शाखेतील विविध शाखांचा विकास तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. बघा मित्रांनो, जो मानवी इतिहास आहे त्याद्वारे या सर्व शाखांचा उदय झाला असं सांगण्यात येतं. म्हणजेच काय, ज्या काही शाखा आहेत, मानवशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, इतिहास आहे, पुरातत्व, अर्थशास्त्र आहे, या ज्ञानशाखांचा उगम कशामुळे झाला की या मानवाला जगताना ज्या काही अडचणी जाणवू लागल्या, म्हणजे काय, जिज्ञासा किंवा मानवाला ज्या अडचणी येत होत्या त्यातूनच या सर्व शाखांचा उदय होत गेला. त्या अडचणीवर मात करण्यासाठी या सर्व शाखांचा उदय होत गेला. म्हणजेच काय, पूर्वी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीवर मात करणे म्हणजेच काय, इतिहासाचा कुठं ना कुठंतरी फायदा हा वर्तमान काळात होत गेला. आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. बघा, इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. बघा, आज इतिहासाचा उपयोग काय, म्हणजे शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले जिंकले किंवा त्या अगोदरच्या काळात राजांच्या लढाया झाल्या, सर्व काही जे आहे, किंवा भारत स्वतंत्र झाला, याचा आज उपयोग काय.
असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर बघा, उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नांच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. म्हणजेच काय मित्रांनो, जर आपला देश स्वतंत्र झाला नसता, आपल्या देशातील जो इतिहास जो आहे तो आपल्याला माहीत नसता, तर आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी इतका मोठा पोलीस फोर्स, आर्मी फोर्स तयार केला नसता. कारण की आपल्याला स्वातंत्र्याची जाण आहे. आपल्याला माहीत आहे की आपला देश 150 वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होता आणि आपल्याला परत ती संधी शत्रूंना द्यायची नाही आहे. कारण त्यासाठीच आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण सैन्यबळावर खर्च करत आहोत, कारण आपल्याला इतिहास माहीत आहे. इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे म्हणजेच आपल्याला आपल्या उन्नतीकडे घेऊन जाते. त्यामुळे सांस्कृतिक वारसा आपल्या आणि आपल्या पुढील पिढीच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची आणि संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शक असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. म्हणजेच काय, वर्तमानात फायदा होतो आणि भविष्यात कशा प्रकारे आपल्याला समोर जायचं आहे याचा अंदाज आपल्याला उपयोजित इतिहासाद्वारे मिळत असतो. आता बघा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन करणे. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारचा असतो. मूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये प्राचीन स्थळे आहेत, वास्तू आहेत, वस्तू आहेत, हस्तलिखिते आहेत, शिल्पे आहेत, चित्रे आहेत इत्यादीचा समावेश होतो. अमूर्त म्हणजे या प्रकारात मौखिक परंपरा आहेत त्या जपणे, त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती. आपला देश हा बहुभाषाविद आहे, बहुधर्मविद आहे. त्यामध्ये अनेक परंपरा ह्या सांस्कृतिक परंपरा ह्या जतन केलेल्या आहेत आणि त्या निरंतर चालू आहेत. विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादीचे प्रतिनिधित्व करणारे समूह आहेत, गट आहेत. आता नैसर्गिक वारसा, निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशांच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये प्राणी आहेत, वनस्पती सृष्टी आहे, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांच्या इतिहासासाठी आपल्याला वारशांचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होणाऱ्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केलेली आहे. एक दृष्टिक्षेपात बघा, भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा कोणत्या आहेत. म्हणजे त्यांना त्या परंपरा कंटिन्यू चालू ठेवणे, त्यांना बंधन न करणे अशा परंपरा ज्या आहेत त्या चालत आलेल्या आहेत. तर बघा, कुटियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. कुटियट्टम नावाची एक परंपरा केरळमध्ये चालते. वैदिक पठण परंपरा चालते. उत्तर भारतात रामलीला सादरीकरण परंपरा चालते. गढवालमध्ये रमण धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य ही परंपरा चालते. राजस्थानमध्ये कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य ही परंपरा आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा येथे छाऊ नृत्य करण्याची परंपरा आहे. केरळमध्ये मुडीयट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य ही परंपरा चालते. लडाख, जम्मू काश्मीर येथे बौद्ध मंत्र पठणाची परंपरा चालते. मणिपूर येथे संकीर्तन परंपरा चालते. पंजाबमध्ये ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा चालत आहे. नवरोज परंपरा आहे, योग आहे. त्यामध्ये भारतातील जागतिक वारसास्थळे आणि सांस्कृतिक कोणकोणती आहेत. आग्र्याचा किल्ला जागतिक वारसास्थळ आहे. एक अद्भुत असा आग्र्याचा किल्ला आहे, ताजमहल. त्यामध्ये
ताजमहल आहे, अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहेत. ही एकदम जागतिक वारसा स्थळे आहेत. ते भारतामध्ये असणाऱ्या, त्यामध्ये अनेक विदेशी पर्यटक या स्थळांना भेटी देण्यासाठी येतात आणि अद्भुत अशी ही स्थळे आहेत. त्यामध्ये महाबलीपुरम येथील मंदिर आहे, कोणार्क सूर्य मंदिर आहे, गोव्यातील चर्च आहे आणि कॉन्व्हेंट्स आहेत, फतेपूर सिक्रीतील जो किल्ला आहे, हम्पी येथील वस्तू संकुल आहे आणि खजुराहो येथील मंदिरं आहेत, घारापूर एलिफंटा लेणी आहे. आणि बघा मित्रांनो, 1987 चोळ मंदिर, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर आणि गंगेकोंड चोलीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दासासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर हे 2004 जागतिक वारसा स्थळ यादीत जाहीर झाले आहे. आता त्यानंतर पट्टदकल येथील मंदिरे 1987, सांचीचा स्तूप 1989, हुमायूंची कबर 1993 जागतिक वारसा स्थळ यादीत गेलेला आहे आणि 1993 कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, 1999 दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आहे, निलगिरी माउंटन रेल्वे आहे, द कालका शिमला रेल्वे आहे, 2002 बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर आहे, 2003 भीमबेटका येथील शैलाश्रय आहे, चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ आहे, 2004 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे बी जागतिक वारसा स्थळ यादीत जाहीर झालेले आहे. लाल किल्ला आहे दिल्लीचा, 2007 ज्याचं जागतिक वारसा स्थळ यादीत स्थान मिळालेलं आहे. आणि जागतिक वारसा स्थळ यादीत काय होतं मित्रांनो, अगोदर हे समजून घ्या की जगाने मिळून जी वारसा स्थळे आहेत त्यांची तरक्की, त्यांचं संवर्धन करणे, त्यांच्यावर उपाययोजना करणे हे त्यांचं काम असतं. त्यामुळे जागतिक वारसा स्थळे ज्या काही ह्या वास्तू आहेत यांचं संवर्धन आणि त्यांचं जतन करणं ह्या जागतिक वारसा स्थळ युनेस्कोचं काम असतं. लाल किल्ला दिल्ली येथे आहे, जंतर मंतर जयपूर, राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव, नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ, चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स आहे, अहमदाबाद येथील ऐतिहासिक शहर हे जागतिक वारसा स्थळ यादीत आहेत. आता त्यामध्ये भारतातील जागतिक वारसा स्थळ नैसर्गिक कोणकोणते आहेत बघा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, केवलदेव राष्ट्रीय उद्यान आहे, मानस वन्यजीव अभयारण्य आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने, पश्चिम घाट, ग्रेट हिमालयन पार्क ही जागतिक वारसा स्थळ भारतातील आहेत. आणि भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याला 2016 मान्यता मिळालेली आहे. आता बघा, युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश आहे, 2012 केला गेला. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगामध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. आता बघा, वेरूळ येथील कैलास मंदिर बघा. या वारशांचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या स्थळांचे जतन आणि संवर्धन प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळांची सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे काय होतं बघा, प्रकल्पामध्ये वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचे काम करणे शक्य होते. म्हणजे जे काही वास्तू आहेत त्यामध्ये काहीच बदल न करता त्यांना जतन करणे आणि त्यांचं संवर्धन, वाचवणे यांचं काम करणे ह्या संस्थेकडे असतं. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता यांच्यामुळे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. आता बघा, सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना नियोजन करता येते. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. त्यानंतर त्यांच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे. म्हणजे एखादी मूर्ती असेल, पुरातन मूर्ती, जर ती मूर्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर तिच्यामध्ये काय बदल करता येतील हे लोकांच्या भावना, मूर्तीमध्ये बदल करताना लोकांच्या भावना दुखावणार नाही याकडे देखील बघितल्या जाते.
आता बघा, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर उपाययोजना करणे. त्यानंतर संबंधित व्यवसाय क्षेत्रे कोणते? पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. संग्रहालय, अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. माहीत आहे का तुम्हाला, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 34 या काळात केले. हे संग्रहालय एनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन करणाऱ्या माहिती वाटिका क्ले टॅब्लेट्स होत्या. आता बघा, माहीत आहे का तुम्हाला, इंडियन म्युझियम कोलकाताचं चित्र बघा, किती मोठं म्युझियम आहे. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे 1814 झाली. नॅथानियल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग आहेत. त्याच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. जर यांचं जतन करण्यासाठी कौशल्य असणं गरजेचं असतं आणि असे कौशल्य असणारे मनुष्यबळ त्यांना लागत असतं. उदाहरणार्थ, स्थापत्य विशारद म्हणजे एखाद्या वास्तूचे एक्सपर्ट, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असतं आणि त्याद्वारेच ते या वास्तूंचं जतन करू शकतात. ज्यांना ज्ञान नसेल ते या वास्तूचं जतन करू शकणार नाहीत. म्हणजेच काय, जर गाय म्हैस असेल तर ज्या माणसाला त्यांच्याविषयी नॉलेज असतं ते त्यांची काळजी करू शकतात, त्यांची काळजी घेऊ शकतात. ज्यांना नसेल त्यांना त्यांची काळजी घेता येणार नाही. म्हणजेच काय, कम्प्युटरची नॉलेज असणारा व्यक्तीच त्या कम्प्युटरमधील फॉल्ट शोधू शकतो किंवा त्याला सॉफ्टवेअर मारू शकतो. इतर लोकांना ते जमणार नाही. तसंच या वास्तूंचं देखील आहे. उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आता माहीत करून घ्या, अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. लक्षात असू द्या, रिकाम्या जागेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे? तर नवी दिल्ली येथे आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काईव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 त्याची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख 3 उद्देश होते. कशासाठी स्थापन झालं? तर भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारसाचे जतन करणे. चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे, चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे, हे काही प्रमुख मुद्दे होते. त्यानंतर बघा, या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टीचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. आता बघा, ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळाचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी पुढील पिढ्यांसाठी हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे.
म्हणजे काय, बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक जी स्थळं आहेत तिथं आपण बघत असतो की त्यांच्या त्या स्थळाचं विद्रुपीकरण केलं जातं. म्हणजेच काय, एखादी वेरूळ अजिंठा येथे जर तुम्ही गेले तर त्या लेण्यांना काय करतात, त्यांचं विद्रुपीकरण म्हणजे त्यांना मिशा काढणे, त्याची लेण्यावरती किंवा त्यांचे हात पाय मोडण्याचा, तोडण्याचा, त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला आपल्या निदर्शनास आलेला आहे. तर अशा प्रकारे हा पाठ्यगट इथं संपला आहे मित्रांनो. आता या घटकाचा जो स्वाध्याय आहे त्याचे प्रश्न मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. संपूर्ण स्वाध्यायाची प्रश्न आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक्झामच्या दृष्टीने याची तयारी तुम्हाला सहजरित्या होईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि जर काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवू शकता. भेटूया पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.